वाटलं पण पाऊस थांबत नाही. शेतातल सोनं आता चिखलात सापडतय काही. हातात माती पुरात वेदना हे जग समजत नाही. कर्जाचं ओझं डोक्या. अरे काय मित्र, कधी आला शहरातनं? कालच सकाळी आलोय. जॉब कसा काय चाललाय? अरे मस्त चाललाय, कंपनीमध्ये आता लागलोय नवीन. खूप छान चाललाय जॉब. तुझी शेती कशी चालली बाकी? काय सांगतोस मित्रा, अवकाळी पावसामुळे शेती सगळी पाण्याखाली गेली रे. कर्ज खूप झाले रे मित्रा. ह्या वर्षी पावसाने तर खूप थैमान घातलंय. पण खचून जाऊ नको तू आणि नव्याने लढ. जीवन असंच असतं रे, संकट येत राहतात, संकट जात राहतात. हा ऊन सावल्यांचा खेळ चालूच असतो. काय रे, कुठे आहे? अख्खा गावभर शोधतोय आणि तुझा मोबाईल पण लागत नाहीये. पावसामुळे साहेब रान पाण्याखाली गेले साहेब. ते मला काय सांगू नको. हप्ते कधी भरणार आहे ते सांग. साहेब मी तुझ्या पाया पडतो साहेब, मी तुझ्या पाया पडतो. पुढल्या वर्षी हप्ता भरतो साहेब. मी उद्या येणार आणि हप्ते घेऊन जाणार, हे लक्षात ठेव तू. कसा हप्ता फेडू साहेब तुमचा? हे काय सांगू नको. उद्याच्या उद्या माझा हप्ता आला पाहिजे. पाऊस आला पाऊस गेला, संपलं सगळं काही ना उरलं. कर्जाचं ओझं डोक्यावर ठेवलं. आता सांग रे जगायचं. अरे थांब, अरे थांब. अरे सोड. अरे काय करतोय? सोड. सोड. निर्णय घेतला होता की डायरेक्ट फाशी घ्यायला निघालास. शेतासाठी कर्ज खाल्ले, पिकासाठी. अरे पण ठीक आहे ना, फेडले जाईल ना. पीक सगळं पाण्यात गेले, मी सगळं पाण्यात बसलो. ठीक आहे, मी मदत करतो तुला. पण तू एवढं टोकाचं का निर्णय घेतोस? नको घेऊ असा, आणि डोकं शांत ठेव स्वतः. हॅलो, कोण बोलतोय? बोलतोय सत्यजित. आणि तू काय माझ्या प्रमोद मित्राला त्या दिवशी मारहाण केली म्हणे? ही काय तुझी पद्धत झाली का मारहाण करण्याची? तू जर कर्ज घेतलं एखाद्याने तर त्याच्याकडून व्यवस्थित मागायचे ना पैसे. तू त्याला डायरेक्टली मारहाण करतोस. तू कुठे आहे सांग, तुला पण बघतो आणि तुझ्या मित्राला पण बघतो. आत्ताच्या आता मी तिथे येतो. तुझा पत्ता सांग. चालेल. त्याचा आणि माझा संबंध, तू मध्ये बोलणारा कोण रे? जा रे. जर माझ्या मित्राला त्रास दिला ना, मग बघ. चल निघ. कालचं पण पास झाले का? हो झाले ना सर. व्हेरी गुड. एकदम. तुम्हाला काल टार्गेट दिलेले पूर्ण झाले का? नाही झाले सर. कधी करणार? तुम्हाला काल दिलेलं आहे ते टार्गेट. आजच्या आज ते पूर्ण करणार. हो सर. सर या. बाहेर सत्यजित आले, त्यांना पाठवून
कोण सत्यजित? काय बोललं? नमस्कार. नमस्कार. ते प्रमोद कर्जाचे हप्ते किती बाकी आहेत त्यांचे बघा बरं. बसून घ्या सर, मी लगेच सांगतो आपल्याला. त्यांचे 1 लाख रुपये बाकी आहे. बरं मी तुम्हाला ऑनलाईन देतो, मला QR कोड द्या. ठीक आहे सर, हे घ्या QR कोड. हे बघा झाले. ओके सर, धन्यवाद. आणि यापुढे शेतकऱ्यांना तुम्ही का असं छळवतात? अगदी तो माणूस आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो आणि तुम्ही कर्जाचे हप्ते म्हणून त्यांना हानमान करतात, माझ्यासाठी हुंडा मारायला पाठवतात. हे कितपत योग्य आहे तुमचं वागणं? आणि त्या दिवशी मला गुंडे घेऊन तुम्ही येतात मारायला, आणि जे काही कर्जाचे हप्ते असतील त्याचे मी फेडतो, पण तुम्ही त्याला बिलकुल काही बोलायचं नाही. ते कर्जाचे हप्ते आणि मी, समजलं? ठीक आहे, समजलं साहेब. मित्रा थांब, कॉक बंद करतो. शेत तर भरलंय तुझं. मित्रा तूच मदत केलीस, ना शेत बहरले. मित्रा तुझं पैसे लवकरच परत करतो मी. मित्र काही नाही, टेन्शन नको घेऊ. मित्रधन हे जगातील सर्वात मोठं धन.